कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। खेडमधील जगबुडी नदीने आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली। नदीचं पाणी मार्केट परिसरामध्ये शिरलेलं असून जगबुडी नदीच्या पुराचं पाणी खेड शहरात शिरलंय। खेड शहरातील सपा मशीद, चौक गांधी, चौक विमानतळ परिसर पाण्याखाली गेलेला आहे। पुराचं पाणी खेड शहरात शिरल्यानं व्यापाऱ्यांची धावपळ उडाली आहे। खेडमध्ये जगबुडी नदीचं पाणी मटण मार्केटमध्ये देखील शिरलेलं आहे, त्यामुळे प्रशासन सध्या अलर्ट मोडवरती आलेलं आहे। खेड शहरातील सपा मशीद चौक, विमानतळ, गांधी चौक, पान गल्ली हा परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला असून पाणी तीव्र गतीने वाढत आहे, त्यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता असून व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षित हटवण्यासाठी लगबग सध्या सुरू केली आहे। एकंदरीतच खेड शहरात पुन्हा पुराचं पाणी शिरल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अलर्ट मोडवरती आहे। खेड नगर परिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। जगबुडी नदी पाठोपाठ नारंगी नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडलेली असून नारंगी नदीच्या पुरामुळे परिसरातील शेकडो एकर भात शेती, वीट भट्ट्या आणि सोबतच नदीकाठी असणारे स्मशानभूमी आणि अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। पावसाचा जोर अजूनही कायम आहे। नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यास खेड दापोली मुख्य राज्य मार्ग देखील बंद झालेला आहे। विनाकारण नदीकाठी न जाण्याचा इशारा प्रशासनाने दिलेला असून पूरप्रवण क्षेत्रातील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तेजस बोरगरे, कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। पाणी भरला, खाली पहिले भरलं होतं ते वर आलं। बर